नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि आता कोकणामध्ये सर्वत्र भात लागण चालू होते। तर त्यासाठी आता काही शेतकऱ्यांच्या घरी पॉवर टिलर छोटे छोटे आहेत। तर प्रत्येक वेळेस शक्य नसतं गॅरेजला ट्रॅक्टर नेणं, तर काही मेंटेनन्स आपण घरी करावा लागतो। तर साधारण ऑइल बदली, गेअर ऑइल, इंजिन ऑइल, डिझेल फिल्टर, पेपर फिल्टर, हे जे काही सर्व काय आहे तर ते आपण घरीसुद्धा करू शकतो। तर ते कसे करायचे घरी, तर त्याचा मी डेमो आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि खरोखर जर व्हिडिओ आवडला आपल्याला तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। या ठिकाणी आपल्याला हा BCS 740 पॉवर टिलर आहे। तर आज आपण यामध्ये रेग्युलर जो मेंटेनन्स असतो, सर्वसाधारण ऑइल चेंज करणे, डिझेल फिल्टर, पेपर फिल्टर, ऑइल फिल्टर, गिअर ऑइल, परत रोटर गिअर ऑइल, तर हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये हा जो रोटर आहे, हा ऊस भरणी रोटर आपण जोडलेला आहे अगोदर, तर तो आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे। सर्वसाधारण 4 नट बोल्ट असतात याला आणि ते लूज करून आपल्याला रोटर खाली उतरायचा आहे। तसंच दुसऱ्या बाजूला पण 4 नट बोल्ट असतात, ते दुसरी बाजू पण आपल्याला नट बोल्ट काढून खाली घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे ट्रॅक्टरची बॉडी आहे ते बॉडी लूज करून बॉडी पण आपल्याला काढायची आहे। त्याशिवाय आपल्याला रोटरचा हा गेअरबॉक्स आहे तो खाली काढता येत नाही। तर तो आता आपण लूज करून आता आपण रोटर गेअरबॉक्स खाली काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ही कॅप आहे, तिथून ऑइल टाकले जाते। साधारण 140 नंबरचं ऑइल लागतं याला, 300 ml। तर रोटर आपण सुरुवातीला आता खाली काढून घ्यायचं आहे। साधारण 2 नट बोल्ट असतात याला, 2 नट बोल्टामध्ये फिट केलेलं आहे। स्पॅनरच्या साहाय्याने आता आपण तो खाली काढायला लागलेला आहे आणि खाली काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यातील ऑइल जे खराब झालेलं आहे ते अशा पद्धतीनं बाहेर काढायचे आहे। पूर्ण ऑइल यामधून बाहेर काढायचे आहे। त्यानंतर आपल्याला रोटर गिअर ऑइल 140 नंबर साधारण 300 ml यामध्ये बसतं, तर ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीनं आपण ते घालून परत थोडासा रोटर हाताने थोडासा फिरवून थोडी एअर त्यामधून जे काय असेल ते बाहेर निघाली जाते फिरवल्यामुळं, आणि परत आपल्याला ती बंद कॅप लावायची आहे। बंद कॅप लावल्यानंतर आपल्याला परत रोटर जिथं कनेक्टिंग होतो ते जागा थोडी स्वच्छ करून त्या ठिकाणी थोडंसं ग्रीस लावायचं आहे। ग्रीस लावल्यानंतर तो परत आपल्याला फिट करायचा आहे। 2 नट बोल्टमध्ये हा रोटर आपला फिट होतो। रिंग पाना किंवा बॉक्स पाण्याच्या साहाय्याने आपल्याला तो फुल टाईट करून घ्यायचा आहे। 2 नट असल्यामुळे दोन्ही नटावरती तो व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला गिअर ऑइल बदलायचे आहे। तर हा गिअर ऑइलचे हे आउटलेट आहे। सर्वसाधारण यामध्ये 1.5 लिटर ऑइल 90 नंबरचे बसते।
तर ऑइल पूर्णपणे काढायचे आहे यामधून. खराब झालेले ऑइल पूर्ण काढायचे आहे. हा आउटलेट परत बंद करून घ्यायचे आहे. कॅप घालून पूर्ण स्पॅनरच्या सहाय्याने टाईट करून घ्यायचे आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला जिथं ऑइल लेवल आपण बघतो, गिअर ऑइल लेवल, तर ते आता इथं आपल्याला दिसते ते काढलेले आहे बघा. वरती कॅप आहे ऑइल लेवल पाहण्यासाठी. तर तिथून आपल्याला ते 90 नंबर ऑइल 1.5 लिटर त्यामध्ये घालायचे आहे. नारसाळे वगैरे असेल त्या साह्याने आपण घालू शकतो. आता आपल्याला पेपर फिल्टर बदलायचा आहे. हा पेपर फिल्टर आहे. वरच्या बाजूला एकच नट आहे. तो नट लूज केला की खालचा भाग पूर्ण बाहेर येतो. त्यामध्ये आत पेपर फिल्टर जो आहे तो आपल्याला, जो खराब झालेला आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. तो बाहेर काढल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये आतल्या साईडला कचरा वगैरे अडकलेला असतो. तर तो डिझेलच्या साह्याने पूर्ण धुवून घेऊन पूर्ण स्वच्छ करायचा आहे. स्वच्छ केल्यानंतर आपल्याला नवीन जो आपण पेपर फिल्टर बसवणार आहे तो पेपर फिल्टर नवीन आपल्याला परत त्यामध्ये बसवायचा आहे. त्यानंतर रबरी रिंग घालून तो परत आपल्याला फिट करायचा आहे. साधे सोपी पद्धत आहे. परत वरचा तो नट आपल्याला परत फुल आवळून घ्यायचा आहे. लिकेज राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर फिल्टर आपला बदलून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता इंजिन ऑइल बदलायचे आहे. तर इंजिन ऑइलचं हे आउटलेट जे खाली आहे तळामध्ये बॉडीच्या तिथं, तर ते आपल्याला सुरुवातीला खराब झालेले इंजिन ऑइल आपल्याला काढायचे आहे. हे इंजिन ऑइल सर्वसाधारण 15W40 इंजिन ऑइल वापरायचे आहे. आता पूर्ण ऑइल काढल्यानंतर आपल्याला ते बंद कॅप बसवायचे आहे. आणि त्यानंतर वरती टॉपला इंजिन ऑइल आपल्याला इथून हे 15W40 सर्वसाधारण 1.5 लिटर परत लेवल बघायचे आहे. त्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम लेवल आहे. तर मॅक्झिमम परत आपल्याला ते ऑइल ठेवायचं आहे. परत बंद कॅप आपल्याला ते लावायचे आहे. आता आपण हा डिझेल फिल्टर आहे. तर डिझेल फिल्टरला सर्वसाधारण 3 प्रकारचे ते इनलेट आउटलेट 3 प्रकारचे त्याला नोझल आहेत. तर साधी सोपी पद्धत आहे. आपल्याला जसं आपण काढणार आहे तसंच आपल्याला नवीन फिट करायचे आहे. त्याला मेटलच्या लॉक असतात. तर ते लॉक काढून आपल्याला परत बेसला एकच नट बोल्ट असतो तो काढून तो डिझेल फिल्टर आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. काढताना काय होतं, त्याला प्रेस लॉक आहेत मेटलचे. ते प्रेस लॉक व्यवस्थित ते रबरी पाईप असल्यामुळे त्या रबरी पाईपवरती ते प्रेस पकडीच्या साहाय्याने प्रेस करून पाठीमागं सरकवल्यानंतर मग आपल्याला ते पाईप त्या नोझलच्या ह्याच्यातून निघते बाहेर. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ते प्रेस लॉक काढून तो आपल्याला जो फिल्टर आहे तो बाहेर काढायचा आहे. त्यानंतर जो आपण आता नवीन बसवणार आहे तो डिझेल फिल्टर जसा आपण काढला होता
तशाच पद्धतीनं तो तिथं आपल्याला फिट करून घ्यायचा आहे. रबरी पाईप असल्यामुळे त्या PVC नोझल आहे त्याच्यावरती चढवायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला पकडीच्या साहाय्याने ते लॉक आपल्याला त्याच्यावरती चढवायचे आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला डिझेल फिल्टर फिट झालेला आहे. प्रेस लॉक बसवल्यानंतर आपल्याला आता मग मेन जे आपला बेस आहे तो बेस फिट करायचा आहे. एकच स्क्रूमध्ये तो डिझेल फिल्टर फिट केलेला आहे. तो आपल्याला बसवायचा आहे. आता आपल्याला ऑइल फिल्टर बदलायचा आहे. तर ऑइल फिल्टर बदलण्यासाठी फक्त 2च नट बोल्ट आहेत त्याला. ह्या 2 नट बोल्टावरती तो फिट केलेला आहे. ती कॅप आपल्याला बाहेर काढायची आहे. तिथं स्टॉप केबल आणि ब्रेक केबल असल्यामुळे व्यवस्थित काढायचं आहे. काढल्यानंतर आतमधील जो ऑइल फिल्टर आहे तो बाहेर काढायचा आहे आणि दुसरा आपण तो परत त्यामध्ये बसवायचा आहे. व्यवस्थित बसवल्यानंतर परत आपल्याला जे कॅप काढलेले आहे ते कॅप आपल्याला परत त्यावरती व्यवस्थित स्वच्छ करून त्यावरती रबरी वायसर आहे तो पण बसवून आपल्याला ती कॅप परत फिट करायची आहे. सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण हा ऑइल फिल्टर आता बदललेला आहे. हा आहे एअर क्लीनर. एअर क्लीनरमध्ये सुद्धा बाहेरील धूळ माती वगैरे सगळे तळामध्ये साचलेले असते आणि ही जाळी आपल्याला डिझेलनं पूर्ण साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यामध्ये धूळ असते भरपूर आणि हे ऑइल असल्यामुळे तळाला सगळे माती वगैरे पूर्ण साठते. तर हे पूर्ण क्लीन करून आपल्याला परत त्यामध्ये कुठलेही चांगले ऑइल घालून थोडेसे आपल्याला परत तो एअर क्लीनर आपल्याला फिट करायचा आहे.